माधव राहत असलेला तो पूर्वजांचा वाडा गावातील सर्वात जुना होता। कित्येक पिढ्या या वाड्यात राहिलेल्या होत्या आणि अनेक वर्षापासून त्याचं जतनही योग्य प्रकारे केले जात होते। वर्षानुवर्ष सूर्यभन काका हे त्या वाड्याची देखभाल करायचे। माधव शहरात असताना आजोबांची सुद्धा शक्य तेवढी काळजी घ्यायचे। त्यांनी व त्यांच्या अनेक पिढ्यांनी लहानपणापासून नियमित व्यायाम आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांचे शरीर काटक आणि बलवान होते। एकदा दुकानात बसलेला असताना माधवला आठवले की वाड्यात ज्या 4 खोल्या होत्या त्यापैकी 4थी खोली नेहमी कुलूपबंद असायची, कारण त्या खोलीत तळघराकडे जाणारा एक जिना होता। माधव लहानाचा मोठा झाला, परंतु ते तळघर आजोबांपासून नंतर कुणीही कधीही उघडले नाही। घरात सर्व प्रकारच्या चर्चा व्हायच्या, पण एका गोष्टीचा नेहमीच उल्लेख टाळला जायचा, तळघर।